नमस्कार. आता आपण भारतीय संविधानामध्ये काय काय आहे हे बघूया. तर भारतीय संविधानामध्ये एक आहे प्रिॲम्बल, नंतर आहे 22 भाग आहेत आणि 12 शेड्यूल्स आहेत. प्रिॲम्बल म्हणजे त्याला उद्देशपत्रिका, उद्देशिका, प्रस्ताविका, प्रस्तावना असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. 22 पार्ट्स आणि हे 395 कलमामध्ये डिवाइड आहेत. म्हणजे 395 कलम ही 22 भागामध्ये डिवाइड आहेत. आणि 12 शेड्यूल्स त्याला परिशिष्ट किंवा अनुसूचित म्हणतो. आणि सुरुवातीला 8 परिशिष्ट होती, पण सध्या 12 आहेत. वेगळ्या घटना दुरुस्तीद्वारे 4 परिशिष्ट वाढवण्यात आली. आता ही उद्देशपत्रिका म्हणतो ते आपण, ही उद्देशपत्रिका आहे संविधानाची. आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की उद्देशपत्रिका सुद्धा संविधानाचा भाग आहे. म्हणजे ह्यात घटना दुरुस्ती वगैरे, नवीन शब्द ॲड करणं, एखादा शब्द काढून टाकणं हे संसदेला करता येते. फक्त आपल्या संविधानाची मूलभूत संरचना बदलता येत नाही. काय जरी दुरुस्ती करायची असेल तर मूलभूत संरचना बदलता येत नाही. नाहीतर ह्या प्रत्येक गोष्टीत संसद चेंज करू शकते. परिशिष्टामध्ये चेंज करू शकते, ह्या भागामधील एखादं कलम वगळू शकते, नवीन ॲड करू शकते. फक्त मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला. त्यानुसार आता सध्या हे सगळ्या गोष्टी चालतात.